नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रो. मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो. मुंबई महानगरपालिका भरती जी आहे ना, तर ती निघालेली आहे. यामध्ये कामगार पद आहे आणि फक्त 10वी पास जर असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, कारण यामध्ये पगार जो आहे तर तो 56,000 पर्यंत आहे. जर तुम्ही वारकरी संप्रदायाचे असाल, गळ्यात माळ असेल, तर कदाचित तुम्ही या पोस्टकडे जे आहे ना तर ते म्हणजे चांगल्या नजरेने पाहणार नाही. तरीही एकंदरीत माहिती काय आहे आपण ती समजून घेऊया. किती पदं आहेत, कोण परीक्षा घेणार आहेत आणि काय काय डिटेल आहे ते पण पाहूया. बघा, या भरतीच्या अनुषंगाने आपली ही सरळ सेवा भरतीची ही जी बॅच आहे तर ही देखील आपण लॉन्च केलेली आहे. सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास जो आहे तर तुमचा तो या परीक्षेमध्ये किंवा या काय म्हणतात की या बॅचमध्ये जो आहे तर तो कंपल्सरी जो आहे तर तो A to Z डिटेल स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये होणार आहे. ॲप्लिकेशन आपलं ई-स्वयंचं जे आहे तर ते डाउनलोड करा, खाली लिंक दिलेली आहे. 70 66 155 355 जर काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली तर तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत तर ते मांडू शकता. बघा, माझ्याकडे खाली हा GR आहे, ठीक आहे. बृहन्मुंबई मुंबई उपनगर साठी हा GR आहे. नवी मुंबईसाठी नाही आहे, फक्त मुंबई बृहन्मुंबईसाठी आहे, ठीक आहे. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, महानगरपालिकेच्या महाव्यवस्थापक देवनार पशुवधगृहाच्या आस्थापनेवर. पशुवधगृह म्हणजे काय की स्लॉटर हाऊस, कत्तलखान्यामध्ये ही जागा आहे ना. आता कत्तलखाना म्हणजे सरकारच्या परवानगीने जी जनावरं आहेत तर त्यांची वैद्यकीय तपासणी करून नंतर काय म्हणतात की स्टेप बाय स्टेप पद्धतीने, निश्चित पद्धतीने त्यांची कत्तल करणे आणि त्यांच्या मांसाची विक्री करणे, हे असं देवनार पशुवधगृह आहे. आणि इथे गट ड संवर्गातील, कोणत्या गट ड संवर्गातील कामगार पदाची 38 रिक्त पदं जी आहेत तर ती आहे. म्हणजे 38 पदं जी आहेत तर ती सरळ सेवेनं भरल्या जाणार आहे. यासाठी यांनी portal.mcgm.gov.in ही जी आहे तर ही वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती आपण कामगार पदाकरता ऑनलाईन अर्ज या टॅबवरती क्लिक केला की नंतर तुम्ही अर्ज करू शकता ना. आता यामध्ये M9चं जे आहे ना तर ते पेमेंट सर आहे 18,000 ते 56,900 पर्यंत आहे. 38 जागा आहेत गट डच्या, त्यापैकी दिव्यांग वगैरे जे आहे तर त्यांच्यासाठी आहे. समांतर आरक्षण आहे. सर्वसाधारण महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ, दिव्यांग सगळ्यांसाठी ज्या आहेत. दिव्यांगासाठी 2 आहेत. सगळ्या ज्या जागा आहेत तर त्या 38 आहे. 17 ज्या आहेत तर त्या खुल्या आहेत. 13 ज्या आहेत तर त्या महिलांसाठी आहे. महिलांसाठी चांगली अप्रतिम संधी आहे. नाव आता यामध्ये भरावायची जी पदं जी आहेत, ही जी 2 पदं जी आहेत ना तर ही जी आहेत तर ही ब्लाइंड आहे, ठीक आहे. एक आहे ब्लाइंड आणि एक आहे डीफ, म्हणजे जे दिव्यांग आहेत, अपंग आहेत, त्यांची 2 पदं आहेत त्या 38 मधलेच ना. आता याच्यासाठी कर्तव्य सूची जी आहे तर ती कर्तव्य सूची दिलेली आहे, ठीक आहे. शासनानं जे जे काही काय म्हणतील की निर्गमित केलेले निर्णय असतील तर ते तुम्हाला पालन करावं लागणार आहे. शारीरिक क्षमता जी आहे तर या व्यवस्थित असायला पाहिजे, ठीक आहे. देन एका उमेदवारास जो आहे ना तर तो फक्त एकच अर्ज करता येईल. कोणत्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त फॉर्म करायचा नाही, ठीक आहे ना. आता सामाजिक आरक्षण जे आहे तर ते 30% महिलांसाठी तर आहेच दिलेलं. हा GR जो आहे तर हा GR तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पाठवून देणार आहे, ठीक आहे. आता यामध्ये ना काही पात्रता देखील आहे. शैक्षणिक अर्हता तुमची 10वी पास पाहिजे आणि तुमचा मराठी विषय जो आहे तर तो असणं आवश्यक आहे. अर्जदार हा भारतीय नागरिक असायला पाहिजे, म्हणजे महाराष्ट्राचाच नाही तर इतर राज्याचा देखील यामध्ये अप्लाय करू शकतो. सरळ सरळ या गोष्टीचा अर्थ असा होतो, कारण की महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं जर असेल ज्या जाहिरातीत, बाहेरचे लोक अप्लाय करू शकत नाही, इथं करू शकतात. शारीरिक मोजमाप जे आहे, पुरुषाचं वजन जे आहे तर ते कमीत कमी 50 किलोग्रॅम असायला पाहिजे आणि उंची जी आहे तर ती 157 असायला पाहिजे. ST महामंडळासाठी 160 आणि पोलीस भरतीसाठी 165 आहे, ठीक आहे. स्त्री उमेदवार असेल 45 आणि 150 सेंटीमीटर जे आहे तर त्यांची असायला पाहिजे हाईट. नाव यामध्ये जागा ज्या आहेत तर त्या दिलेल्या आहेत. नंतर तुमच्या परीक्षा कशा होणार आहेत पहा. मराठी भाषाचं व्याकरण विचारणार आहेत, 25 प्रश्न 50 मार्क. इंग्रजी 25 प्रश्न 50 मार्क. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 मार्क. बौद्धिक चाचणी जी आहे तर ते 25 प्रश्न 50 मार्क असं असणार आहे. 100 मिनिटाचा जो आहे तर तो तुम्हाला वेळ मिळणार आहे, ठीक आहे ना. आता सध्या ही जी भाषा आहे परीक्षेची तर इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीमध्ये ही जे आहे तर ते तुम्ही देऊ शकता, ठीक आहे. देन महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती ऑनलाईन अर्ज जे आहेत तर ते भरायचे आहेत. फक्त ऑनलाईनच आहे. portal.mcgm
mcgm.gov.in याच्यावर जायचं आहे आणि तिथून तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज भरायची जी तारीख आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी, परीक्षा शुल्क भरण्यासाठी लिंक सुरू होण्याचा दिनांक 28 तारखेपासून होणार आहे. म्हणजे आपलं प्रजासत्ताक दिन साजरं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जे आहे तर ती ही लिंक सुरू होणार आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि शेवटची जी तारीख आहे तर ती 18 तारीख दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे जवळपास 18 दिवसाचा जो 18-20 दिवसाचा काय जे भरतील ते त्यांनी दिलेलं आहे. ऑनलाईन जो फॉर्म भरायचा आहे तर तेच 1,000 रुपये जे आहे, 100 नाही 1,000 रुपये जे आहेत तर ते खुल्या वर्गासाठी, ठीक आहे, आणि मागास प्रवर्गासाठी किती आहे 900 रुपये आहे. अशा पद्धतीचं हे काय म्हणतात की जाहिरात आहे. बाकीच्या परीक्षा केंद्राविषयी जे आहे तर परीक्षा केंद्र जे आहे तर ते तुम्ही कोणत्याही जिल्ह्याचे असाल तर तुम्हाला परीक्षेचा जो फॉर्म आहे तर तो भरता येऊ शकतो. आता यामध्ये TCSने ही परीक्षा घेते आणि यस, या परीक्षेची जर तयारी तुम्ही करतायत तर यासाठी ही जी बॅच आहे ही अप्रतिम आहे, तुम्ही कन्सिडर करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डेमो पहा आणि जर पटलं तर नक्की जॉईन करा. नाव आताच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ज्या दिवशी ऑनलाईन फॉर्म फिलअप चालू होईल त्या दिवशी फॉर्म कसा भरायचा, कागदपत्र कुठले कुठले लागतात, कागदपत्राचा व्हिडिओ पुढचा येईल. अगदी 40 पानाचं हे GR आहे, तुम्ही तुमच्या नजरेखालून घाला. काही गोष्टी सांगण्याला मी विसरतो किंवा बाकीचे शिक्षक विसरतात. आपल्या समोर असले म्हणजे आपल्याला हलक्या कानाचं बनायचं नाही. ठीक आहे, चला आता पुरतं एवढंच थांबतो. काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील तर तुम्ही विचारू शकता. राम राम.